महिलेची भर चौकामध्ये हत्या करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांचं हे नागपूर आहे। गेले काही दिवस क्राईम रेट खूप वाढलेला आहे, याबद्दल वारंवार चर्चा होते आणि त्यात हा एक भयानक प्रकार घडलाय। राजश्री टंडन नावाची ही महिला आहे, तिने एका दुकानामध्ये जीव वाचवण्यासाठी आश्रय घेतला होता, पण तिथं जाऊन वार करून त्या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। नागपुरातली ही घटना आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, काय नेमकी घटना घडलेली आहे? भयानक प्रकार आहे हा। मयुरेश, गिट्टीगंधन परिसरात सुरेंद्रगड नावाचा परिसर आहे। वेटनरी कॉलेजच्या पाठीमागचा हा भाग आहे। संध्याकाळी राजश्री टंडन नावाच्या एक महिला वकील आहे, ते याच परिसरात राहतात आणि संध्याकाळी शॉपिंगच्या दृष्टिकोनातून ते जवळच्याच बाजारात गेलेल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे एक मारेकरी हातात हत्यार घेऊन धावला आणि राजश्री टंडन यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाजारातून धाव घेतली आणि त्याच्यानंतर ते मॉन्टेज फोटो स्टुडिओमध्ये स्वरक्षणासाठी घुसल्या। मात्र मारेकऱ्यांनी तिथेही त्यांचा पाठलाग करत फोटो स्टुडिओच्या आतमध्ये घुसून त्यांची हत्या केलेली आहे। सध्या तरी पोलिसांची प्राथमिक माहिती अशी आहे की काहीतरी जुना वाद होता दोन कुटुंबांमधला आणि त्याच्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलीस व्यक्त करत आहेत। मात्र सध्यापर्यंत कुठलीच ठोस माहिती हाती आलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीने बाजारात त्या महिला सरकारी वकिलाची हत्या झालेली आहे, नक्कीच ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आव्हानात्मक गोष्ट आहे। मयुरेश, धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।